6 जून 1674 रायगड किल्ला उत्साहाने न्हाऊन निघाला होता. गडावरील प्रत्येक मार्ग सजवण्यात आला होता. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले विद्वान, सरदार, मान्यवर आणि हजारो नागरिक एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी रायगडावर जमा झाले होते. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, पराक्रम आणि त्यागानंतर स्वराज्याला त्याची अधिकृत ओळख जी मिळणार होती. पण या भव्य सोहळ्यामध्येच असं काही झालं ज्याशिवाय राज्याभिषेक होणं जवळपास अशक्य होतं. कारण त्या काळात केवळ शौर्य, पराक्रम किंवा जनतेचा पाठिंबा पुरेसा मानला जात नव्हता. वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करण्यासाठी राजाला क्षत्रिय म्हणून मान्यता असणं आवश्यक होतं आणि इथेच निर्माण झाला वाद. अहो, महाराजांनी संपूर्ण स्वराज्य उभं केलं. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलांसारख्या बलाढ्य सत्तांना आव्हान दिलं होतं. जनतेच्या मनात तर ते आधीपासूनच राजे होते. मात्र काही विद्वानांनी प्रश्न उपस्थित केला, महाराजांचा वैदिक पद्धतीने राज्याभिषेक कसा होऊ शकतो? त्यांनी क्षत्रिय राजांच्या परंपरेत स्थान त्यांना देता येईल का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्या काळातील सर्वात प्रतिष्ठित विद्वान मानले जाणारे काशीचे गागा भट्ट यांना रायगडावर आमंत्रित करण्यात आलं. गागा भट्ट हे केवळ विद्वान नव्हते, तर संपूर्ण भारतात त्यांच्या मताला मोठी मान्यता होती. त्यामुळे त्यांनी दिलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार होता. रायगडावर आल्यानंतर गागा भट्टांनी महाराजांच्या वंशावळीचा सखोल अभ्यास केला. अनेक आख्यायिकांनुसार विविध ऐतिहासिक नोंदी, परंपरा आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे त्यांनी महाराजांचे संबंध मेवाडच्या सिसोदिया राजवंशांशी असल्याचं मान्य केलं असं म्हटलं गेलं. आणि त्यानंतर राज्याभिषेकाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर झाला. अखेर ज्याची संपूर्ण स्वराज्य वाट पाहत होता तो क्षण उजाडलाच. वैदिक मंत्रोच्चारांच्या गजरात, शंखनाद आणि जय जयकारात रायगडावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि ते छत्रपती झाले. गागा भट्टांच्या हस्ते महाराजांना छत्रपती पदाने गौरवण्यात आलं. आणि अखेर ज्या स्वराज्याची हजारो मावळ्यांनी रक्त सांडलं, त्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी जिजाऊंनी शिवबांना घडवलं आणि ज्या ध्येयासाठी महाराजांनी आयुष्यभर संघर्ष केला, त्या स्वराज्याला रायगडावर अधिकृत ओळख मिळाली. तलवारीच्या जोरावर जिंकलेले राज्य आणि त्या दिवशी धर्मसभा, विद्वान आणि इतिहास यांच्या साक्षीने सार्वभौम बनले. म्हणूनच आजची तारीख 6 जून त्या काळातील 1674 हा दिवस जेव्हा स्वराज्य स्वप्नातून वास्तवात उतरलं आणि रायगडावरून हिंदवी स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची घोषणा संपूर्ण जगाने ऐकली, जी आजही इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी कोरलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.